मी ॲडव्होकेट सुषमा भड, अध्यक्ष ओबीसी महिला महासंघ। 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही स्त्री हक्काचा जागर या थीमवरती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला फुले मार्केट येथे हार घालून आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत। त्याच्यानंतर आमची तिथून रॅली सुरुवात होईल। यावर्षी आम्ही हा एक आगळा वेगळा उपक्रम घेतलेला आहे आणि त्या रॅलीमध्ये आमच्या संघटनेमधल्या नागपूर शहरातील अनेक संघटना आणि त्यांच्या कार्यकर्ते हे सहभागी असणार आहे। किती संघटना? जवळपास आमच्या आता तरी 20 संघटना आहे, 20 ते 25 संघटना आहे, तरी 1000 महिला याच्यामध्ये निश्चित सहभागी होतील। आणि या रॅलीमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे फ्लेक्स, त्याच्यामध्ये वेगवेगळे सामाजिक संदेश, पोवाडे, गाणे, वेगवेगळ्या प्रकारचे पथनाट्य, लेझिम, असे सगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये एक सांस्कृतिकरण, म्हणजे त्याच्यामध्येही एक सोशल मेसेजेस, सामाजिक मेसेजेस आम्ही या माध्यमातून देणार आहोत। अशा प्रकारे ही रॅली आमची गांधीसागर तलावाच्या उद्यानापर्यंत जाईल। त्या उद्यानाच्या आतमध्ये पुन्हा आमच्या सामाजिक आमच्यासोबत जुळलेल्या सगळ्या सामाजिक संघटनांच्या ज्या महिला आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारचं तिथे सादरीकरण करणार आहे। त्याच्यामध्ये संत विचाराचा जागर असणार आहे, सामाजिक न्यायाबद्दलच्या सुद्धा भूमिका ठेवल्या जाणार आहे। कोणी गाणी, पोवाडी आणि वेगवेगळ्या माध्यमातून ज्याला जे सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील, पण त्याच्यामध्ये फक्त सामाजिक मेसेज असेल, तो पण मेसेज हा संविधानिक मूल्यांचा जागर करणारा आणि संविधानिक हक्क आणि अधिकार हे महिला आणि त्यांची सुरक्षितता ही महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा हा प्रयत्न असेल, ज्या माध्यमातून स्ट्रीटवरील जे रस्त्यावरच्या महिलांना सुद्धा एक वाटेल की म्हणजे हा असा पद्धतीचा पण महिला दिन असतो आणि हे महिला दिन त्यांना हे आम्हाला समजून सांगायचं आहे, हा महिला दिन हा तुमच्या हक्क अधिकाराचा आणि सुरक्षेसाठी खऱ्या अर्थाने हा खूप मोठा एक खऱ्या अर्थाने हा साजरा केला जातो। आणि या माध्यमातून प्रत्येक महिलेला स्वतःचे हक्क, अधिकार आणि सुरक्षितता जाणून घेण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत। याच्यानंतर आम्ही वर्षभर वेगवेगळ्या स्लम एरियाज आहे, वेगवेगळे नागपूर शहरातील पूर्ण एरियाज आम्ही कव्हर करणार आहोत। त्याच्या माध्यमातून ही आमची संविधानिक आणि प्लस एक सामाजिक, त्याच्यानंतर आमच्या इथल्या महामानवांनी, संतांनी जी काही आमच्या एक मूल्य दिलेली आहे, या मूल्यांचा जागर आम्ही सातत्याने करून समाजामध्ये महिलांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्मितीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। म्हणून माझं एक आव्हान आहे की समस्त नागपूर शहरातील आणि सगळ्यांनी, म्हणजे नुसत्या स्त्रियांनी नव्हे, महिलांनी नव्हे, तर युवक, युवती, विद्यार्थी असतील आणि पुरुषांनीसुद्धा मोठ्या संख्येने याच्यामध्ये समाविष्ट झालं पाहिजे। कारण ही इक्वेलिटी ही म्हणजे नुसत्या महिलांचं नव्हे, तर याच्यामध्ये पुरुषांचा पण सहभाग फार महत्त्वाचा असणार आहे। या अनुषंगाने हा आमचा कार्यक्रम नुकताच झालेल्या महानगरपालिका